हाय, गुड मॉर्निंग. मी वर्षा. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आहे गुरुवार. आज असतो मला उपवास. पण रात्री मला हेअर ऑइलिंग करायचं लक्षच नाही. सकाळी आठवण झाली तर चला म्हटलं थोडं कोरफडीचं तेल बनवून लावावं केसाला, आणि त्याच्याचमुळं टेरेसवर आले. आणि जेव्हा मी ही कोरफड लावली होती ना, त्यावेळेस एकदम छोटे छोटे कोंब होतं. आता किती छान झाली आहे ना. तेच मग एक कोरफडीचं पान घेऊन गेले आणि त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं. आणि एखादं काम करायला घेतलं आणि घोळ होणार नाही असं होणारच नाही. तेल पूर्ण गोठून गेलेलं होतं. त्याला गॅसवर ठेवलं गरम करायला, तर काय खालूनच होल पडलं असो. आणि मग छान मस्त असं मिश्रण तयार करून घेतलं आणि पूर्ण केसाला छान मसाज करून घेतली. पूर्ण एकदम भांगोभांग तेल लावलं होतं मी. एकदम असं बर्फासारखं डोक्यावर थंड थंड वाटत होतं कोरफडीचं तेल. सगळ्या केसांना छान तेल लावून घेतलं, छान मसाज करून घेतली आणि थोडं 1 तासासाठी सोडून दिलं असंच. ही माझी पहिलीच वेळेस होती असे लावण्याची. मी ह्याच्या अगोदर काही लावलेलं नव्हतं. असंच व्हिडिओ बघितला होता आणि चला म्हटलं आपण पण ट्राय करून बघावं काय रिझल्ट असतो तर. आणि कोरफड अशी पण केसांसाठी चांगलीच असते आणि त्यासाठीच मी लावली होती टेरेसवर. आणि आता चांगली तोडण्यासारखी पण झाली आहे, तर चला म्हटलं ट्राय करून बघावं. पूर्ण केसांना छान मसाज केली आणि 1 तासाभरासाठी सोडून दिलं. तेवढ्यात आरवला भूक लागली होती, त्याचा नाश्ता बाकी होता. म्हणून त्याच्यासाठीच मग रव्याचे उत्तप्पे घेतले बनवायला. तो लहान आहे, तो काही जास्त तिखट वगैरे खात नाही. म्हणून थोडासा रवा, 1 मिरची, अर्धा कांदा आणि अर्धा टॅमॅटो एवढ्याची सगळं चांगलं चॉपरमध्ये बारीक पेस्ट बनवली होती. आणि त्यालाच रव्यामध्ये मिक्स करून छान एक जाडसर उत्तप्पा बनवून घेतला. आता मला उपवास होता. मला तर काही रात्री साबुदाणा पण भिजवायची आठवण नव्हती. तर चला म्हटलं आज आपण फळ फ्रूट वगैरेच खावेत. पण आता लेकरांना तर भूक लागणार, त्याच्यासाठीच बनवला मग उत्तप्पा. मग दुपारची सगळी कामं वगैरे आवरली. आरवला झोपवलं आणि चला म्हटलं काहीतरी आपण अजून काहीतरी उद्योग करत बसावा. आणि मग हिवाळ्यामध्ये ना माझ्या खूप टाचा उलतात. त्याच्यामुळे म्हटलं चला पेडिक्युअर करावं घरीच आपण. आणि मग गरम पाणी घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू टाकला, 1 शॅम्पूची पुडी टाकली आणि मस्त पाय सोक करायला ठेवले. बराच वेळ मी पाण्यात पाय ठेवून बसले होते आणि खूप छान असं एकदम रिलॅक्स वाटत होतं. कारण का ना माझ्या टाचा पण खूप उलतात आणि माझ्या टाचांना असा दुखण्याचा पण त्रास आहे. टाचा नेहमी माझ्या दुखत राहतात. त्याच्यामुळं गरम पाण्यामध्ये जेव्हा मी पाय ठेवून बसले होते ना, खूप छान वाटत होतं. आणि बराच वेळ मी ठेवले पाय पाण्यामध्ये, जोपर्यंत पाणी एकदम असं नॉर्मल होत नाही तोपर्यंत बसले होते मी पाण्यामध्ये पाय ठेवून.
पायाला चांगलं मालिश केली पूर्ण पायाची दोन्ही पण. आणि असा झाला आपला पेडिक्युअर. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.